बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झालेली आहे आणि त्यासाठी बैठकांचा सिलसिला राजधानी नवी दिल्लीमध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी सुरू आहे। मी त्याच ठिकाणी उभा आहे। खरं तर मागच्या काही वेळापासून भारतीय जनता पार्टीचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी बिहारचे जे प्रमुख नेते आहेत सम्राट चौधरी असतील, विजय सिन्हा असतील, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असतील यांच्यासोबत ही बैठक मागच्या काही वेळापासून सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। बी.एल. संतोष असतील, विनोद तावडे हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। प्रामुख्याने स्क्रीनिंग कमिटीने बिहार स्क्रीनिंग कमिटीने जी नावं उमेदवारांची दिलेली आहेत त्या नावांवरती अंतिम चर्चा जी आहे ती कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। उद्या सीईसीची बैठक आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती कोर कमिटीची होणारी ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। कारण कोर कमिटीच्या बैठकीमध्ये साधारणतः 1 किंवा 2 नावं जी असतात त्याच्यावरती चर्चा होते आणि एक नाव या बैठकीमध्ये अंतिम करण्याचा प्रयत्न या नेत्यांकडून केला जातो आणि त्यावरती सीईसीच्या बैठकीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब होत असतं। खरं तर एनडीएचं जागा वाटप अद्यापपर्यंत जाहीर झालेलं नाहीये। एनडीएच्या जागा वाटपाच्या अनुषंगानं चर्चा जी आहे ती जोरदार सुरू असल्याचं बघायला मिळतंय। बोललं जातंय की आज एनडीएचं जागा वाटप निश्चित होईल, पण त्या एनडीएचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते नेते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेऊ शकतात आणि त्यानंतर आजच एनडीएचं जागा वाटप जाहीर होऊ शकतं अशी ही चर्चा सुरू आहे। मात्र उद्या होणाऱ्या सीईसीच्या बैठकीपूर्वी भाजपच्या कोर कमिटीची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे असंच आपल्याला म्हणावं लागणार आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।